मजा आली का? किती मजा आली? खूप मजा आली. नमस्कार. आज 2 ऑक्टोबर, आज गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती निमित्त आपल्या सगळ्यांनाच शुभेच्छा देते, त्यांना विनम्र अभिवादन करते. आज खरं तर बैलपोळा आहे आपल्याकडचा आणि बैलपोळा घरचा सण असून सुद्धा एवढ्या सगळ्या माझ्या माता भगिनी त्या हजर आहेत. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. खरं तर तुमचा एवढा मोठा प्रतिसाद बघून, तुमच्या प्रत्येकीच्या डोळ्यातला आनंद बघून मला खरंच हत्तीचं बळ आलंय. खरं सांगायचं तर मी तुम्हाला तुमच्या या आनंदाबरोबरच एक गोड बातमी सुद्धा देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना लाडक्या बहिणीचे जवळजवळ सगळ्यांना पैसे मिळालेत ना? हात वर करा सगळ्यांनी. आता यातल्या काही माझ्या भगिनींना मिळाले नसतील, पण जवळजवळ 90% महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. आणि ज्यांचे पैसे आलेले नसतील त्यांनी राष्ट्रवादी पक्षातर्फे एक नंबर, व्हॉट्सअप नंबर आपण दिलेला आहे. त्याच्यावर जर आपण फोन केला तर तुमची जी काही समस्या असेल ते सोडवण्याचा लगेच प्रयत्न केला जातो आणि तुमची समस्या सोडवली तर तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थित पैसे येतील. आता तुमचा 3रा हप्ता पण आलेला असेल आणि गोड बातमी जर म्हणायचं असेल तर आपल्याला सुरुवातीचा जो पहिला हप्ता आहे तो 3000 रुपयाचा मिळाला होता की नाही? तर आता सुद्धा महाराष्ट्र सरकारनं म्हणजेच अजितदादांनी सुद्धा आपल्या सगळ्या बहिणींसाठी दिवाळीची भेट म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो हप्ता असतो 1,500 हजाराचा, तो एकदमच 3000 रुपयाचा हप्ता आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांची दिवाळी सुद्धा गोड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या सगळ्या बहिणींच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलेलं आहे. तर ही झाली गोड बातमी. चांगली बातमी आहे की नाही? खरं सांगायचं तर हा पैठणीचा खेळ हा फक्त माझ्या माता भगिनींसाठी, त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या विरंगुळ्यासाठी ठेवलेला आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या सगळ्या माता भगिनी संसारामध्ये राबत असतात. रोज आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यांसाठी, त्यांच्या सुखासाठी झटत असतात. आदरणीय दादांनी माझ्या तमाम माता भगिनींना फक्त सक्षमच केलेलं नाही तर स्वाभिमानी सुद्धा केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला पूर्वी साधे 100 रुपये 200 रुपये जरी लागत असते तरी आपण नवऱ्याकडे जरी मागायचं म्हटलं तरी 4 वेळा विचार करायला लागायचा की नाही? पण आता आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये आपले स्वतःचे पैसे असतात जे की आपण आपल्याला हवे तसे खर्च करू शकतो की नाही? मग आपल्याला स्वाभिमानी बनवलंय की नाही हे तुमच्या लक्षात आहे की नाही? तर माझ्या माता भगिनीने हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हाच स्वाभिमान टिकण्यासाठी, पुढच्या काळातही हा स्वाभिमान टिकण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे? तर तुम्ही आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. उभं राहणार की नाही? जरा मोठ्याने. माझ्या माता भगिनींनो, दादांच्या लाडक्या बहिणींनो, खरं तर तुम्ही सगळ्या जणी फक्त बारामतीची जनता नाही तर संबंध महाराष्ट्राची जनताच आदरणीय दादांच्या पाठीशी नेहमीच गेले 30 वर्षापासून 35 वर्षापासून पाठीशी खंबीरपणे उभं राहत आलेली आहे. दादांना ज्या उंचीवर तुम्ही पोहोचवलेलं आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हा सर्वांचा वाटा आहे आणि हे दादा कधीच विसरत नाहीत. आणि म्हणूनच माझ्या सगळ्याच लोकांसाठी, जनतेसाठी, त्यांच्या सुखासाठी
आदरणीय दादा रात्रंदिवस कष्ट करत असतात, जेणेकरून माझ्या जनतेची सेवा कशा पद्धतीने करता येईल, त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील यासाठी सतत ते प्रयत्नशील असतात. आपल्याला खरं तर माहिती असेल की या तमाम माता भगिनींसाठी जास्तीत जास्त योजना जर कुणी केल्या असतील तर या महाराष्ट्र सरकारने. आपल्याला माहिती आहे की आपल्या मुलींचं शिक्षण सुद्धा, काही मुली शिकत असतील, काही मुलींच्या शिकणार असतील, या मुलींचं शिक्षण सुद्धा आता फ्री होणार आहे. वयोवृद्ध लोकांसाठी आता सगळ्या म्हणतात की आम्हाला बायकांना 60 वर्षानंतरच्या ज्या वयस्कर बायका आहेत किंवा पुरुष आहेत त्यांच्यासाठी काय, पण यांच्यासाठी वयोश्री योजना लागू करण्यात आलेली आहे, जेणेकरून त्यांच्या खात्यात सुद्धा 3000 रुपये येणार आहेत. ज्यांच्या कुणाच्या घरामध्ये वयस्कर माणसं असतील त्यांनी हा फॉर्म भरावा, जेणेकरून त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये ह्या योजनेद्वारे पैसे येतील. मेडिकलसाठी विमा योजना सुद्धा आहे. अशा अनेक योजना आपल्याला ह्या महाराष्ट्र सरकारने आदरणीय दादांच्या मार्फत केलेल्या आहेत. आणि म्हणूनच आदरणीय दादांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी एकजुटीने उभं राहण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, विश्वास दिला पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की हे असंच सगळं चालण्यासाठी, हे निरंतर चालण्यासाठी, स्वाभिमानानं जगण्यासाठी, आपल्याला आपलं जीवन सक्षम करण्यासाठी आपण सगळ्यांनी आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की जे तुम्ही आजपर्यंत जे प्रेम, जे पाठबळ, जो विश्वास आदरणीय दादांना दिलेला आहे, तोच विश्वास आणि तेच प्रेम आपण द्यावं. आणि अजितदादांना जे तुमचा हा उत्साह बघून नक्कीच हातीचं बळ आलं असेल आणि त्यांना सेवा करण्याची अजून उर्मी आली असेल तर नक्कीच हेच आणि हेच पाठिंबा तुम्ही देत राहाल अशी अपेक्षा बाळगते. खरं सांगायचं तर तुम्ही ह्या खेळामध्ये खूप रममान झालात. तुम्हाला भाषण मी जास्त वेळ देत नाही, कारण सगळ्यांना उत्सुकता आहे बक्षिसाची, पैठणीची. ज्यांनी माझ्या महिला भगिनींनी भाग घेतलेला त्यांच्या सर्वांना मी त्यांचं आधीच अभिनंदन करते, त्यांचं कौतुक करते. आणि तुम्ही सुद्धा त्यांचा आनंद घेतला त्याबद्दल तुमचंही कौतुक आणि अभिनंदन करते. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालात आणि आपण सगळ्याजणी आदरणीय दादांच्या पाठीशी त्यांच्या उंचावर नेण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील राहूयात. आणि आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. आणि आपण सगळेजण मिळून आता खेळाच्या पैठणीचा आनंद घेऊयात. धन्यवाद.